नमस्कार ताईंनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. काल सोमवती अमावस्या होती ना, आणि दीपदान पण करायचं होतं मला 33 दिव्यांचं. म्हणून मग काल सकाळी अमावस्या असल्यामुळे पण देव सगळे स्वच्छ असे धुवून घेतले होते, घासून घेतले होते पिताने. रोज पण पाण्यानं धुते, पण आज थोड्यासं खराब होतात ना, म्हणून मग थोडंसं पिताने किंवा दुधानं ह्याच्यानं घासून घेते थोडेसे. मग धुवून घेतलं की स्वच्छ वाटतं, तेवढे चमकतात पण. आणि मग उतरण ह्याचं पण, उतरण आणि अन्नपूर्णाचं सगळं तांदूळ पण बदलते ना ह्याचं अमावस्या पौर्णिमेचं. म्हणून मग ते पण बदलायला घेतलं होतं, घासून घेतलं होतं सगळं. आणि उतरण पण बाहेर उन्हात ठेवले होते, म्हणजे ते छोटे आहेत ना त्याच्या. आता ते छोटे सगळ्यात वर आहे ना, त्याच्यात तर बोट पण जात नाही, म्हणून मग ते उन्हात ठेवते. उन्हानं मग असं वाळले की मग आतमधलं तांदूळ पण खराब होत नाही ना. मग ते बदललेलं तांदूळ पण बदलून घेतलं होतं मी. ते बदललेलं तांदूळ आपण पक्षाला टाकू शकतो किंवा घरी पण वापरू शकतो. ते तांदूळ चांगलंच असतं. मग म्हणून मग ते तांदूळ पण बदलायला घेतलं होतं. आधी सगळी देवपूजा हे करून घेतली होती. देव हे सगळे स्वच्छ करून, म्हणजे मग कसं मग आपले बाकीचे पण देवपूजा करायला निवांत होतं ना. घरातले पण सगळं काम आवरून घेतले होते. आणि उंबरट्याला पण हळदीचं लेपन पण केलं होतं. मग सगळं काम आवरले की मग कुंकुमार्चन पण करायचं होतं ना. मला अमावस्या पौर्णिमेलाच करत असते, कधी कधी वेळ भेटला तर मग करते. शुक्रवारचं मंगळवारचं पण देवीचा वार असा आहे ना, शुक्रवार मंगळवार पण केलेलं चांगलंच असतं. म्हणून मग काल अमावस्याचं पण कुंकुमार्चन पण करायचं होतं. म्हणून मग आधी सगळं असं ही आवरून घेतले होते. आधी अन्नपूर्णाला पण वाटीत ठेवते ना तांदळात राहते ना अन्नपूर्णा. मग ते तांदूळ टाकलं आणि हळदी कुंकू लावून हार घालून फुले वाहून हार, म्हणजे ते छोटे छोटे हार आणलेत ना, तेच हार घालते ताईंनो मी. मग ते हारे घालून अन्नपूर्णाची पण आधी पूजा करून घेतली. आणि मग पुन्हा नंतर मग कळसात पण 1 रुपया सुपारी आणि हळदी कुंकू फूल वाहून नारळ पण ठेवल्यावरती त्याची पण पूजा करून घेतली. हळदी कुंकू लावली बाहेर तांब्याला पण बाहेरून. आणि मग कवड्या पण आहेत ना माझ्या, कवड्यांची पण पूजा करून घेतले होते. ते पण दुधाने धुवून घेतले होते. मग त्याच्यात पण आधी खाली तांदूळ ठेवले होते, आणि पांढरे तांदूळ ठेवत नसतात ना, म्हणून मग तांदळा पण आधी हळदी कुंकू तांदूळ ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू टाकले होते. मग हळदी कुंकू टाकून मग ते थोडेसे पिवळेसे करायचे तांदूळ. आणि मग त्याच्यावरच 7 कवड्यात माझ्याकडं तुळजापूरला गेल्यावर घेतलेले आहेत. मग ते कवड्यांची पण पूजा करून घेतली. कवड्यांना पण हळदी कुंकू हे लावून घेतलं. रोज धुवत नाही ताईंनो मी कवड्या, मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमेलाच धुत असते कवड्या. मग ते सगळ्या देवांना आधी हळदी कुंकू लावून घेतले होते. रोजची देवपूजा झाली होती माझ्या आधी. म्हणलं मग हे निवांत करता येते, म्हणून मग बाकीचं आवरेज ठेवले होते पाठीमागं. मग उतरणीला पण हळदी कुंकू हे लावून घेतलं. आणि मग कुंकुमार्चन करायला घेतलं होतं. मग कुंकुमार्चन करताना कसं निवांत केलं की आपलं पण मन लागतं ना. मग ते बाकीचे काम राहिले की काम आहेत वाटतं, मग आपल्या मागं पण सारखं हेच राहतं. म्हणून मग ते कुंकुमार्चन करायला निवांतच सगळं काम आवरूनच बसले होते. मग कुंकुमार्चन हे केले. आणि देवपूजा ऑलमोस्ट झालीच होती. फक्त आता दिवे हे बनवायचे राहिले होते. म्हणून मग दिवे काय संध्याकाळीच घेऊन जाणार होतो ना मंदिरात. दिवे लावायच्या वेळेस संध्याकाळचं 6च्या दरम्यान दिवे दान करायचं होतं आम्हाला. म्हणून मग आधी सगळे कामं हे आवरून दुपारचं थोडा वेळ आराम हे केला. आणि मग नंतर दिवे घेऊन गेलो होतो मंदिरात. व्हिडिओ माझा पूर्ण बघा ताईंनो. आणि व्हिडिओ माझा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की. आणि माझं देवघर कसं दिसतंय, देवपूजा कशी झाली ते नक्की एक लाईक करा आणि नक्की कमेंट करून सांगा. आणि मग कुंकुमार्चन करून झालं. मग कमळगट्ट्याची माळ हे ठेवली. कमळगट्ट्याची माळ ठेवून झाल्यावर फुलं हे वाहिले आणि श्रीयंत्राला जागेवर ठेवून दिलं. पूजा केली की बघा ना, घरात किती मन प्रसन्न वाटतं ना. घर पण असं भरल्यासारखं लकलकीत वाटतं घर पण. पूजा केली की, आणि पूजा करून सगळी झाल्यावर मग रांगोळी काढता येत नव्हती ना तिथं. आधी मग श्रीयंत्र हे होतं तिथं, म्हणून मग सगळी देवपूजा झाल्यावर मग रांगोळी पण काढून घेतली. रांगोळी काढल्यावर बघा ना, नारळ पण किती सुंदर आले बघा ना. माझं गावाकडे गेले होते ना 15 दिवस, तरी पण नारळाला काय झालं नाही. तुषारचे पप्पा हे होते ना, त्यांनी नारळाला पाणी टाकलं होतं, त्याच्यामुळे नारळ खूप छान राहिलं होतं माझं. नारळाचंच खूप टेन्शन होतं मला गावाकडे. मला सुकून जातं का काय, की त्याला पाणी पण दररोज अर्धा ग्लास पाणी कमी पडतो ताईंना. पाणी पण त्याला खूप लागतं पाणी टाकायला. उन्हाळ्यामुळे पण पाणी जास्त आटतं, म्हणून दररोज पाणी टाकत असते मी नारळाला. देवघर बघा ना किती सुंदर दिसत होतं ना. नक्की एक लाईक करून सांगा ताईंनो. मग नंतर मग पीठ मळायला घेतलं होतं. पिठात कणकेत हे टाकायचं नाही, मीठ टाकायचं नाही ताईंनो. फक्त गूळ आणि हळद टाकली होती मी. म्हणजे बिना मिठाचे दिवे करायचे होते. तिकडे चहाला पण ठेवले होते. चहा पण प्यायचा राहिला होता, संध्याकाळचा टाईम होता ना.
मग चहाला पण ठेवले होते. तोपर्यंत मग म्हणलं आपलं पीठ पण मळून होईल. चहा उकळेपर्यंत मग पीठ असं मस्त थोडंसं घट्टच मळायचं, म्हणजे आपल्याला दिवे पण बनवतात. पातळ पिठाचे दिवे कसे आपल्याला बनवता येत नाहीत ना, मग ते फसकतात, विरघळतात पण, मग ते बनवता येत नाहीत. म्हणून मग थोडंसं असं घट्ट गोळा बनवून घेतला होता. आणि माझा पण सोमवार असतो ना, उपवास असतो माझा. मग नंतर आल्यावर मला स्वयंपाकाची पण तयारी करायची होती, म्हणून मग लवकरच गेलो होतो मंदिरात. माझ्या मैत्रिणी पण होत्या, दोघी मैत्रिणी, आम्ही सगळ्या मिळूनच गेलो होतो. त्यांचे पण सोमवार होते. मग म्हणलं जाऊ दे, मंदिरातच गेलं की कसं दर्शन पण होतं ना, महादेवाचं दर्शन पण होतं आणि दिवेदान पण होते. घरी बनवले की मग ते घरी दीपदान केलं की मग ते दिवे ठेवायचे, हे कुठं ते टेन्शन येतं ना, म्हणून मंदिरातच गेलो होतो आम्ही तिघी पण. आधी दिवे बनवून झाल्यावर मग त्याच्यात मग तूप टाकलं. तुपाचे दिवे करता येईल तुम्ही केलं तर, तुपाचे दिवे द्यायला चांगलं असतं ना, म्हणून मग तूप टाकले आणि ही वाती पण टाकून घेतल्या होत्या. सगळी तयारी करून असं मस्त असं मंदिरात गेलो होतो. अगरबत्ती घेतली होती, इवीत घेतला होता, परत हळदी कुंकू, काळे तीळ घेतले होते. काळे तीळ पण टाकायचं दिव्यामध्ये, ते पण चांगलं असतंय. मग काळे तीळ, अक्षता सगळं असं घेऊन मंदिरात गेलो. पाणी पण घेतलं होतं सोबतच, म्हणलं आपलं घरचं पाणी असू दे म्हणलं, आपल्या नळाचं, म्हणून पाणी पण घेऊन गेलो होतो मंदिरात आम्ही लवकर गेल्यामुळे गर्दी पण नव्हती जास्तीची निवांत अशी छान देवपूजा झाली. मंदिर इथलं भोसरीतलंच मंदिरात आहे. मंदिर पण खूप छान आहे आमचं इथलं मोठं, म्हणजे कसं आतमध्ये निवांत असं बसून पूजा पण करता येते. आधी बाहेर पायावर पाणी घेतलं आणि मग नंतर आतमध्ये आलो. नंतर या आतमध्ये येऊन मग आधी नंदीची पूजा करून घेतली. नंदी महाराजांची पूजा करावं लागते ना आधी, मग नंदीची पूजा करून मग आतमध्ये गेलो. आतमध्ये जाऊन मस्त असं आधी पाणी व्हायला पाणी अर्पण केलं आणि मग नंतर दूध हे आणलं होतं. दुधानं दह्यानं मग अभिषेक करून घेतला. दुधात पण आणि पाण्यात पण काळे तीळ टाकायचं असतं ताईनं, चांगलं असतं ते पण काळे तीळ टाकलेलं. मग बेल काय मला भेटलं नव्हतं, बेल नव्हतं, म्हणून मग असंच ह्याच्या फुलं हे वाहून असं मस्त अशी पूजा केली होती. पूजा केली की बघा ना किती मन प्रसन्न वाटतं ना. कोणत्या पण देवाची पूजा करा, पूजा केली की खूप छान वाटतं. आणि मग आम्ही तर मग मंदिरातच करायचं ठरवलं होतं तिघीने पण, म्हणजे कसं आपल्याला दिवे पण बाहेर ठेवतात पण बाहेर का ठेवणार, पण ते नंतर गाईला देतात. गाय बी खाते का नाही की वाटतं ना, ते तुपाचे दिवे असतात ना आपले, मग तुपाचा वास येतो ना, मग ते गाय खाते का नाही काय माहिती, म्हणून मग आम्ही मंदिरातच गेलो. मंदिर पण खूप मोठं आहे इथलं. एकाच मंदिरात सगळे देव आहेत ताईनो. महादेवाची पिंड आहे इकडं अलीकडं, परत पुढं दुर्गा माताचं पण मंदिर आहे आतमध्येच तिकडं पुढं, परत हनुमानाचं पण आहे, गणपती बाप्पाचं आहे मंदिर, सगळे असे मंदिर आहेत. दिवे लावत होतो पण दिवे काय लागतच नव्हते, हवा खूप सुटली होती ना आतमध्ये. आज थोडं वरतून ओपन आहे, छोटासा कट्टा आहे ना, त्याच्यामुळे आतमध्ये खूप हवा येत होती. मग तसेच दिवे लावले, दिवे लावून मग दिवे दान केले, आरती केली, मस्त असं मंत्र बोललो. मग मंत्र हे बोलायचं होते, मंत्र हे बोलून घेतलो आणि सगळ्यांनी अशी छान अशी पूजा केली. पूजा पण खूप छान झाली, निवांत झाली, जास्त गर्दी नव्हती. आम्ही गेले, आमची पूजा होत आल्या, मग नंतर गर्दी वाढली ताईनो. मग नंतर मग तेच दिवे बाहेर घेऊन मंदिरात ठेवू देत नाहीत ना आतमध्ये दिवे, सगळ्या बायका लेकरं येतात ना, मग आतमध्ये दिवे ठेवू देत नाहीत, बाहेरच दिवे आणून ठेवावं लागतं. सगळेजण बाहेरच आणून ठेवलो. मग दिवे बाहेर येऊन वडाची पण पूजा हे केली. पूजा करून झाल्यावर मग नंतर मग आतमध्ये जाऊन मग तिघीने पण एकमेकींना हळदी कुंकू हे दिलं, प्रसाद देऊन मग घरी आलो. घरी पण आरती करायची राहिली होती. घरी पण एकच दिवा बनवला होता, 33 वातीचा एकच दिवा बनवला होता ताईनं. 33 दिवे मंदिरात नेले होते आणि घरी 33 वातींचा एक दिवा बनवला होता. घरी पण येऊन मग आरती केली देवांची. म्हणलं आता मंदिरात गेलोच आहे तर मग घरी पण आपण पूजा करू. मग घरी पण येऊन पूजा हे केली आणि स्वयंपाक पण बनवायचं राहिलं होतं. माझा उपवास होता ना, उपवास नव्हता सोडला मी, म्हणलं दीपदान केल्यावरच उपवास सोडता येईल. मग चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी